चालू केलेले आहे गेले 8-9 दिवस झालं आणि या मुंबईच्या शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याला 3 ते 3,500 प्रश्नसंच आपण सरळ सेवासारखं जसं स्क्रीनवरती असतात की वरती प्रश्न आणि 4 खाली 4 ऑप्शन असतात अशा पद्धतीने प्रश्न उत्तरे सिरीज मग सगळ्या घटकाचे आपण घेतोय. सगळा अभ्यास पूर्ण करून घ्यालोय आणि अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत जसं की मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीनं इतर चालू घडामोडी असतील आणि इतर सगळ्याच गोष्टी मुंबई स्पेशल असेल आणि इतर सगळ्या गोष्टी आपण करून घेतोय. 99 रुपये तुम्ही फक्त एकदाच फी भरायची आहे आणि तुमचा आत्मविश्वास तुम्ही जे अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन करायचं आहे. एमपीएससी ग्रुप बी लेवलचे प्रश्न मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून मुलांना हार्ड लेवलची जी काही प्रश्नसंच आहेत ते सोडवता आले पाहिजेत, त्यांची भीती जायला पाहिजे, त्यांना आत्मविश्वास यायला पाहिजे आणि एखाद दुसरा जर 2-3 प्रश्न जर एकदम हाय लेवलचे आले तर त्यांना भीती न बाळगता त्यांना ह्या प्रश्न आत्ताच झालेले आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्याचा डिसएडव्हान्टेज होणार नाही, शेवटी ऍडव्हान्टेज होऊन जाईल. सो आपली मुंबई स्पेशल फास्टॅग बॅच जी आहे ते जॉईन करायची असेल या स्क्रीनवरती जो नंबर दिलाय त्या नंबरला जाऊन तुम्ही पटकन व्हॉट्सअप मेसेज करा की सर मला मुंबईची बॅच घ्यायची आहे. फक्त 99 रुपये एकच टाइम भरायचे आहेत. 3 ते 3,500 प्रश्न प्लस पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. या पाठीमागे जवळजवळ 500 ते 700 प्रश्न झालेत, सगळे तुम्हाला भेटून जातील, सगळेचे सगळे. ओके, आपण येऊयात मेन मुद्द्यावरती की गेले खूप दिवस झालं सीपी मुंबई किंवा 2022-23 ची पोलीस भरती आणि शेवटची एक 5% पोलीस भरती राहिलेली आहे ती म्हणजे मुंबईची लेखी परीक्षा आणि त्यामध्ये 4 घटक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, त्याच पद्धतीनं कारागृह आणि बॅट्समन या 4ही पदाची लेखी परीक्षा राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुण्याचं कारागृहाचं ग्राउंड सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे आणि अजून सुद्धा वर खाली सगळ्या गोष्टी ते करत आहे आणि कोणत्याही पद्धतीनं ऑफिशियल इन्फॉर्मेशन देत नाहीये. सलग 6 आरटीआय आपण पुण्याला केलं होतं आणि त्यातला एकच आरटीआय रिसेंटली भेटला होता जो महत्वपूर्ण होता आणि त्यातल्या त्यात मार्गदर्शक ठरणारा होता आणि तो विश्लेषण तुमच्यापर्यंत केलं होतं की जे काही 2022-23 ची पुण्याचं कारागृहाचं ग्राउंड आहे त्याची जी सुरुवात आहे किंवा जी प्राथमिक गोष्टी तिथं कराव्या लागतात की ग्राउंड तयारी असेल किंवा इतर सगळ्या सूचना किंवा इतर सगळे घटक ते करायला सुरुवात केलेले आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते ग्राउंड चालू होईल म्हणून सरळ सरळ रिप्लाय आपल्याला आपल्या आरटीआयच्या माध्यमातून दिलेला होता. त्याचं सुद्धा विश्लेषण आपण तुम्हाला पाठीमागं केलेलं आहे 2 दिवसापूर्वीच. मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल थोडंसं बोलूयात आणि देन पुण्याच्या ग्राउंडवरती जाऊयात. तर लक्षात घ्या, मुंबईची लेखी परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यांवरती 2 महिने 3 महिने लेट होत 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 आता पुढे आलेली आहे आणि आल्यानंतर मुलांनी अभ्यास चालू केला होता. पहिला फ्लो होता जबरदस्त, नंतर पेपर पुढे गेले थोडासा आळस झाला, नंतर पेपर पुढे गेले आळस झाला, पेपर पुढे गेले आळस झाला आणि पेपर मागं आला भीतीवतचं वातावरण झालं. मग सर करायचं काय? या गोष्टी लक्षात ठेवा. एखादा एक्झाम देणारा कुठलेही असू दे, म्हणजे वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंतचे स्टेट सेंट्रल कोणतेही गव्हर्नमेंटचे असू दे, त्याच्यामध्ये ह्या अडथळे ह्या पेपरपेक्षा ही शैक्षणिक पात्रता असेल किंवा त्याचं एज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल किंवा भरती पडल्यापासून ते जॉईनिंग